मुखाद्वारे तू आम्हाला शिकवणार आहेस. तू माझा संपूर्ण मुखाचा ताबा घेतला आहेस. सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तू आम्हाला अंडरस्टँडिंग देणार आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो पिता परमेश्वर, की मी जे काय बोलणार आहे ते मी नाही, तू बोलणार आहेस. तू माझ्या हातून कृती करणार आहेस, माझा विश्वास आहे, म्हणून धन्यवाद. ही प्रार्थना मी जिवंत येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. हालेलुया. मग आपण एवढे दिवस काय शिकत आहोत? कुठला विषय शिकत आहोत? हा, विश्वास. फक्त विश्वास. विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? हा, सर्वच बोलले तर ऐकणार कोण? एक जण बोला ना. विश्वास म्हणजे काय? बाय बोल. विश्वास म्हणजे काय? ते अर्धवट बोलली, नंतर तिला विचारत म्हणजे विश्वास. आणखी आणखी बाय बोल. बायबलच्या दृष्टीने विश्वास म्हणजे काय? जसे का सांग. माईक दे ना. विश्वास म्हणजे आताच ते आहे आणि आताच ते घडलेलं आहे. म्हणजे आम्ही शिकलेलो की विश्वास म्हणजे आताच ती गोष्ट आहे. म्हणजे आता उदाहरण, जर कोण बोलत असेल की मला विश्वास आहे की मी पूर्णपणे बरा झालो आहे, तर तो फक्त म्हणजे बोलतो की मला विश्वास आहे, पण विश्वास सांगतो की आत्ताच तो बरा झालेला आहे, म्हणून त्याला कृती पण तशीच करायची आहे. अच्छा. आणखी आणखी कोण आणखी स्पष्ट देईल? अरे आता एवढे दिवस शिकलो तुम्ही, मी पण नव्हतो इकडे. तुम्ही एवढे जण हजर आहेत, शिकत आहेत. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित पाहिजे. सांगा, तुम्ही सांगा. जेसिकाची मम्मी, तुम्ही सांगा. तो माईक घ्या, माईक घ्या. अरे तुम्ही सांगा. माईक तिकडे न करो. विश्वास म्हणजे एक सिद्धांत आहे, एक नियम आहे. हा, तो सर्वांसाठी सारखंच काम करतो. म्हणजे तो पाहत नाही की तो छोटा आहे की विश्वास मोठा आहे. दिसतो का? विश्वास हा, दिसतो विश्वास? नाही अरे दिसतोय हो, पकडला. हा, अदृश्य. मग विश्वास काय आहे नक्की? हा हा, विश्वास एक आत्मा आहे, विश्वास एक आत्मा आहे, एक मग तुम्ही त्याला व्यक्ती बोलू आहे. शकता? बोलू शकतो, हा, बोलू शकतो. मग तुम्ही विश्वासाला बोलवलं, तुमच्याजवळ येईल? येणार हा? आहे, 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 आमच्यामध्ये आहे. नक्की नक्की आहे. नक्की आहे? हो, हो, हा, हो, आहे. आहे. मग तुम्ही आता तुमचं तुम्ही आता एवढं म्हणजे किती वय असेल मला वयानुसार सांगा, पण कमीत कमी तुम्ही आता 50 असेल, बरोबर? नाही, 45. ठीक आहे. आता मला सांगा, पूर्वी तुम्हाला माहित होतं विश्वास म्हणजे काय? नाही. मग काय समजलं तुम्ही? काय शिकले? आता म्हणजे इथे येऊन येऊन विश्वासाविषयी आम्ही त्याच्या शिकत आधी? आहोत. त्याच्या आधी विश्वास काय माहिती अरे नव्हतं. पण तुम्ही तर सर्वकडे जायचे पहिला. सर्वांकडे जिथे प्रार्थना व्हायची तिथे तुम्ही जायचे. एक्सपर्ट होते. तुमची मुलगी म्हणते तुम्हाला पुरस्कार म्हणून भेटलाय. जायचे पहिला आम्ही घरोघरी पण जायचे मग? प्रार्थना करायला, पण एवढ्या मग खोलवर तो विश्वास आणि या विश्वासामध्ये फरक काय? खूप 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 एक फरक मिनिट, आहे. त्यांना विचारतो. खूप जास्त फरक आहे. हा? खूप जास्त फरक आहे. बघा, त्यांची मी चेष्टा नाही करत. नाही. का माहित आहे? त्यांना विचारतो, कारण त्यांच्यातला मी पण आहे. हो. त्यांच्यातला मी पण आहे जे एक्सपर्ट होतो, पण काय माहित नव्हतं. फक्त काय माहित आहे, हजेरी जायची. फक्त हजेरीसाठी जर आपण इथे येत असेल ना, तर काहीच मतलब नाही ना. जर खरोखर आपल्याला शिकायचं आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या मुलापर्यंत जायचं आहे. नाही तर फक्त हजेरीसाठी ब्रदर मला बघायला पाहिजे, याने मला बघायला पाहिजे, आपण इथे येतो, काहीच मतलब नाही. हालेलुया, हालेलुया. तर आता बघूया आपण बायबलच्या दृष्टीने आणखी आपल्याला काय शिकवतो. तर अमृता घे ना, मते 8:5 पासून घे.
चॅप्टर 8 वर्स 5. मॅथ्यू 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 अध्याय 8 5 फ्रॉम 5. कोण वाचणार? कोणतरी वाचा. मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला. आता कोण त्याच्याकडे आला? शताब्दी म्हणजे कोण? हा, एक त्याच्याकडे अधिकार होता. मग तो येशूकडे कशाला येईल? आता तुमच्याकडे जर अधिकार असेल तुम्ही येशूकडे येणार? हा, गॉडफ्री तो अधिकारी असलास तो येशूकडे येशील? तू येशूकडे येशील का येशूला तू बोलवशील? हा, नक्की आहे ना? काल तू अधिकारी आहेस ना? तुझ्याकडे पॉवर आहे, बरोबर की नाही? होय की नाही? आता माझ्याकडे अधिकार असेल तर मी येशूला बोलेन थोडी. मी येशूकडे येईन, मी येशूला बोलेन ए येशू माझ्याकडे ये. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हा, तुमच्याच भाषेमध्ये गॉडफ्रे एक मस्त सांगतो की नाकवा भागी नाकवाला बोलवतील का नाकवा भाग्यांना बोलवेल? हा, इकडे तर उलट आहे. इकडे तर उलट आहे. काय काय आल्यावर एका त्याच्याकडे आला व त्याने विनंती केली. त्याच्याकडे अधिकार आहे, तो विनंती करणार का? हा मृत आहे, त्याच्याकडे अधिकार आहे ना. आता पोलीसवाला तुम्हाला बोलेल ए प्लीज फाईन भर, ए प्लीज फाईन भर असं बोलेल? हा, ए दंड भर दंड भर दंड भर असं बोलेल? ए चल दंड भर असं बोलेल कडे गावामध्ये का टाकू आतमध्ये? असंच बोलणार की नाही? ए भर नाही तर टाकू आतमध्ये, बरोबर की नाही? असंच बोलणार ना. पण हा जो व्यक्ती आहे तो नम्र झाला. त्याने काय केलं? येशूला विनंती करू लागला. काय केलं त्याने? पुढे बघूया, वाचा. प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. पुढे येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. येशू काय म्हणाला? आता येशू त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन. पुढे तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की एक मिनिट. आता मला खरं सांगा, तुम्ही जर येशूकडे आले आणि येशू बोला मी येऊन त्याला बरे करेन, तर तुम्ही येशूला काय बोलणार? ये, हा, या बोलणार, बरोबर आहे ना? बरोबर. पण तो व्यक्ती काय म्हणतो बघूया. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. एक मिनिट. जर येशू तुमच्याकडे येतो तर तुम्ही सर्वात पहिला काय करणार? येशू तुमच्याकडे येतो तर तुम्ही सर्वात पहिला काय करणार? चला सोडा, येशू येतो. गणेश ब्रदर तुमच्याकडे येतो तर तुम्ही काय करणार? हा, पहिला काय करणार माहिती आहे? ते कुठे बायबल ठेवलंय ना ते पहिला काढणार, त्याला साफ करणार आणि ते पहिला आरतीला ठेवणार. नंतर घरबीट साफ करून चांगला चहा, चांगली बिस्किट आणून ठेवणार की नाही? हा, अमृत येत असेल तर चिल्ली बिल्ली आणणार, बरोबर की नाही? बरोबर की नाही? होय की नाही? पण इकडे काय होतो, तो काय म्हणाला बघा. तेव्हा वाच माय
तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. काय म्हणाला तो? फक्त एक शब्द बोला म्हणजे माझा चाकर. आपण म्हणणार का असं? आपण बोला प्रभू ये माझ्या मुलावर, माझ्या नोकरावर फक्त हातच ठेवू नये, बाकी भरपूर काय काय आहे वगैरे वगैरे. फक्त हातच ठेवतो तुम्ही? खरं सांगा, जेव्हा तुम्ही ब्रदर लोकांना बोलवता फक्त हातच ठेवायला सांगता? भरपूर काय काय आपल्याला तशी तो विषय नाही. काय विश्वास असेल बघा ना या व्यक्तीचा काय विश्वास असेल, तो काय प्रभूला म्हणतो फक्त तुम्ही. मग मला सांगा, तुम्ही शब्द बोलता की नाही बोलता? प्रभू जे सांगतं ते म्हणता की नाही म्हणता? हा आवाज कमी झाला. हा मी एका व्यक्तीकडे गेलेलो आणि त्या व्यक्ती वचन बोलतो, धन्यवाद येशू, तुझ्या घावाद्वारे मी बरा झालोय. आहे पाय दुखते येशू माझ्या, असं वचन बोलतो, आहे पाय दुखते. मग काय नक्की तो विश्वासामध्ये आहे? हा नक्की तो विश्वासामध्ये आहे? अरे तो वचन बोलतो. आता तुम्ही बोलले ना वचन बोलतो, मी विचारलं ना की हा व्यक्ती बोलतो फक्त तुम्ही शब्द बोला म्हणजे मी बरा होईल, माझा चाकर बरा होईल. आता तुम्ही फक्त काय करताय? शब्द बोलताय आणि दुसऱ्या बाजूला आहे माझे पाय दुखते. मग काय आहे? हा ढोंगी विश्वास. फक्त ढोंगी विश्वास का अल्पविश्वास? हा अल्पविश्वास. बरोबर आहे की नाही? मी एक व्यक्तीचं तुम्हाला एक सांगतो, त्यांचं पहिला होऊ दे. झालं? ठीक आहे. तर एक व्यक्ती 4 वर्ष आधी आम्ही एका व्यक्तीच्या घरी गेलेलो. खाटेला झुंजलेला व्यक्ती. त्याला मी वचन दिलं, त्याला आम्ही अधिकार समजावला, काय अधिकार असतो, वचन कशी कृती करते, विश्वास कसा वाढतो, आणि त्याने ते ग्रहण केलं. आणि त्या व्यक्तीने ग्रहण केल्यानंतर तो त्या खाटेतून उठला. प्रभूने त्याला त्या खाटेतून उठवलं. त्याला पैशाची कमी होती, तर प्रभूने त्याला पैसे यासाठी त्याच्या मुलांना चांगलं नोकरी दिली. अनेक कुटुंबामध्ये प्रॉब्लेम्स होते. प्रभूने ते एक एक करून प्रॉब्लेम पण त्याचे सोडविले. आणि प्रभूने त्याला सांगितलं की तू माझ्या राज्यासाठी फक्त कार्य कर. प्रभूने त्याला सांगितलं की फक्त तू माझ्या राज्यासाठी कार्य कर. आणि त्या व्यक्तीने काय केलं? कार्य चालू केलं. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 3ऱ्या वर्षापासून तो व्यक्ती कुठेतरी प्रभूपासून थोडा कमी झाला, दूर गेला नाही असं बोलू शकत. त्याचा विश्वास कुठेतरी काय झाला माहिती आहे? डगमगला. आणि जसा त्याचा विश्वास डगमगला, त्याच्या जीवनामध्ये जो अनेक वर्षापासून जे आजार होते ते परत चालू झाले. तो व्यक्ती रोज वचन बोलतो, पण प्रभूने जो माणूस त्या खाटेला ठेपला होता, नोलत होता, पैशाचे एवढा प्रॉब्लेम्स होते, घरामध्ये एवढे भांडण होतं, अशांती होती, ते सर्व प्रभूने दूर केलेलं. आणि प्रभूने फक्त सांगितलं की तू माझ्या राज्यासाठी कार्य कर. आणि त्या व्यक्तीने
कुठेतरी त्या प्रभूच्या शब्दाला नकार दिला, आणि जेव्हा नकार दिला तर परत ते आजार चालू झाले, परत ते पैशांचे प्रॉब्लेम चालू झाले, आणि तो व्यक्ती परत ज्या पूर्वीच्या याच्यामध्ये होता त्याच्यामध्ये तो हसते हसते त्या फाशामध्ये पडू लागला. का असं झालं असेल? का असं झालं असेल? का असं झालं असेल? जेसिका, का असं झालं असेल? तुम्ही जेसिका आहेत का? बोलू दे ना. हा जेसिका, का असं झालं असेल? हा माईक घे ना बाई, मला थोडं ऐकायला जास्त येते. त्याचा विश्वास कुठेतरी कमी झाला असेल, किंवा त्याने म्हणजे प्रभूचा शब्द ऐकणं बंद केलं असेल. नाही, तो वचन तर रोज बोलतो, तो त्याचं कुटुंब वचन तर रोज बोलतो. मग त्याने कृती नसेल केली नाही, की परत मी सांगतो, त्या व्यक्तीला एवढ्या वर्ष 25 वर्ष तो नोलत होता, आजारामध्ये झुंजत होता, पैशांचे प्रॉब्लेम्स होते, कर्ज होतं, एवढं सर्व होतं, आणि त्या व्यक्तीने निवडलं होतं प्रभूने की माझ्या राज्यासाठी तू कार्य कर, आणि त्याला त्या व्यक्तीच्या घरी आम्हाला पाठवलं, आणि त्या व्यक्तीला आम्ही काउन्सिलिंग केली, गणेश भटांनी काउन्सिलिंग केली, त्याला वचन दिलं, त्याला अधिकार समजवला, आणि तो वचनामध्ये आला, त्याचं कुटुंब वचनामध्ये आलं, त्याची परिस्थिती बदलली, तो एकदम टकाटक झाला, मुलांना सर्व नोकरी पण लागली, सर्व काय झालं, कर्ज पण बहुतेक भरलं, आणि सर्व हे झाल्यानंतर का त्याचे कुटुंब त्याने प्रभूला 2 वर्ष स्वीकारलं, रिट्रीटला जायचा, सर्व काय करायचा, नाचायचा, सर्व काय करायचं ती व्यक्ती, आणि त्याच्यानंतर धीरे धीरे त्याचा विश्वास कमी होत चालला, आणि त्याच्या जीवनामध्ये परत तो आजार चालू झाला. का असं? त्याने वचन ऐकणं बंद केलं असेल. नाही, वचन ऐकणं बंद नाही केलं, वचन तो बोलायचा, तो ऐकणं नाही. हा, जगात त्याच्यामध्ये गर्व तर दुसरी गोष्ट आहे, पहिली गोष्टी काय आहे? नाही. हा, प्रभूने त्याला काय केलं? त्याला निवडलं का तू माझ्या राज्यासाठी कार्य कर. प्रभू त्याला म्हणतो की तू भुकेलेला होतास, ताणलेला होतास, मी तुला पुरवलंय, फक्त तुला काय करायचंय? माझ्या राज्यासाठी कार्य करायचंय. आणि त्यांनी केलं, असं नाही, त्यांनी केलं काही वर्ष, त्याच्यानंतर तू धीरे धीरे जो विश्वास एवढा होता तो विश्वास परत कमी होत चालला. जसा तो विश्वास कमी होत चालला, सैतानाने त्याला घेरून टाकलं, सैतानाने त्याला हैसा घेरून टाकलं. मग आपल्या जीवनामध्ये पण काय आहे? आपल्या जीवनामध्ये पण अशी गोष्ट होते का नाही होते? आणि हा काल आहे ना, हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जातो, की प्रभू तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला सर्व काही दिलं आहे, फक्त तुम्हाला काय करायचंय? माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे, मी जर सांगतो तशी कृती करायची आहे. पण आपण काय करतो? काही गोष्टी बिलल्यानंतर आपण परत जुन्या दुनियामध्ये जातो, आपण जातो. ती कुत्र्याची शेपटी आहे ना, ती किती पण म्हणतात ना, मी बोलत नाही आता पुढचं, तुम्ही समजून जा. तर काय माहित आहे, जे उदाहरण मी दिलं हे कोणाला दुखवलं नाही, पण ते एक उदाहरण आहे. काय माहित आहे, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जातं. आपल्याला जेव्हा भेटतं ना, आपण कुठेतरी प्रभूला विसरतो. जेव्हा आपल्याला भेटतं ना, आपण कुठेतरी आपला विश्वास कमजोर करतो, आणि आपण काय करतो माहित आहे? हा, आता माझं जीवन चांगलं आहे, मला सर्व आहे, मग ते काय माहित आहे, कधीतरी रिट्रीटला यायचं, कधीतरी प्रार्थनेला यायचं, कधीतरी जसं मूड आहे ना. मेन काय, मला झोप, मध्ये काय माहित आहे, माझी कामं होतो, माझ्या दृष्टीने पण होतो, मी काय धुतलेला ये नाही होतो. सैतान कसं माणसाला फसवतो त्याला माहिती आहे, कारण तो हुशार आहे, तो टपलेला आहे, तो कावला आहे, त्याला माहिती आहे कुठे टोक मारायची.
आपण काय करतो जेव्हा आपल्या जीवनामध्ये सर्व भेटतं, आपण कुठे कधी कधी काय माहित आहे, आपला विश्वास कमजोर करतो. पण या व्यक्तीने काय बोलायचंय, फक्त फक्त पण शब्द मात्र बोला. ज्याला अधिकार आहे, ज्या व्यक्तीकडे अधिकार आहे, तो एवढा नम्र कसा होऊ शकतो? ज्या व्यक्तीकडे अधिकार आहे तो एवढा नम्र काय होऊ शकतो? बघा, हे वचन चांगलं शिकवते आपल्याला. तुम्ही विचार करा, अधिकारी, अरे माझ्या हाताखाली पुढचं आहे, माझ्या हाताखाली एवढं नोकर आहेत, मी त्याला बोलतो तिकडे जा, तो जातो, त्याला बोलतो इकडे ये, तो येतो, मी एवढा अधिकारी आहे, तरी मी नम्र आहे. तो प्रभूला होतं, प्रभू तुम्ही फक्त एकदा शब्द बोला म्हणजे माझा चाकर. आपण म्हणतो का आपल्या जीवनामध्ये आपण सर्वात पहिला नम्र होतो का? आपण सर्वात पहिला नम्र होतो का? की प्रभूकडे आपण नम्र होतो का? नाही होणार. माझ्याकडे अधिकार आहे, मी कशाला नम्र हो? तो येशू कोण आहे? तो ते त्याला माहित नव्हतं. त्याला माहित असतं तर मग मारलं नसतं रोमन लोकांनी. हालेलुया. काय शिकवते आपल्याला? तो नम्र झाला. येशूला त्याने बोलवल्याच्या आधी तो पैशाकडे गेला. ते सर्वात महत्वाचं आहे. एक अधिकारी माणूस, ज्याच्याकडे अथॉरिटी आहे, ज्याच्याकडे काय त्याला म्हणतात अधिकार आहे, तो स्वतः जातो प्रभूकडे आणि प्रभूला सांगतो, प्रभू माझ्या घराच्या खाली यायची माझी योग्यता नाही, तुमची योग्यता नाही आहे, फक्त तुम्ही शब्द बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. हालेलुया. पुढे वाजवाय. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून. एक मिनिट, हाताखाली काय आहेत? शिपाई. आता तुमच्या हाताखाली शिपाई असते, तुम्ही काय केलं असतं? हे बोलून घ्या आता, येशूला इकडे आला, बोललेस की नाही? हा, बोललेस की नाही? आता उदाहरण, मी जर आमदार असतो, हा, मी डॉक्टरकडे जाणार का डॉक्टर माझ्याकडे येणार? हा, गॉडफ्री तू आमदार असता तर काय तू गेला असता का डॉक्टरला बोललं असतं? बरोबर आहे की नाही? हा तेच लेवलचा असेल ना त्यावेळी. बरोबर आहे. हाताखाली त्याचे शिपाई असून, पुढे वाच. शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. आता एवढा मत अधिकार असलेल्या माणसाला, एवढा मोठा अधिकारी, तो कसा नम्र असेल? तो कसा नम्र असेल? नम्र असू शकतो? नम्र असू शकतो? काहीतरी त्याने ऐकलं असेल ना येशू बद्दल, काहीतरी ऐकलं असेल की नाही? बरोबर आहे. नाही तर असं नम्र होऊ शकतो का? हा, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही इकडे कशाला आलेत? तुम्ही इकडे कशाला आलात? हा, काहीतरी तुम्ही ऐकले असेल ना, कोणाकडून काहीतरी ऐकले असेल की नाही? हा, का इथे आम्हाला जेवण चांगलं भेटतं? सॉरी, मी असंच तीर मारला. तर काय कोणी तर तुम्हाला सांगितलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल ना, की इथे वचनाचं स्पष्टीकरण भेटतं, आम्हाला वचन शिकायला भेटतं, प्रभूने आम्हाला अधिकार दिलाय, तो अधिकार कसा वापरायचा ते आम्हाला शिकवतात. हे तुम्ही ऐकलं असेल ना, आणि त्यासाठी तुम्हाला आणखी शिकायचंय म्हणून इकडे येता. बरोबर की नाही? आता ती आंटी तिकडे मगाशी त्या राजेश भाऊ प्रश्न विचारत होते, ती म्हणत होती, मी शॉक झालो, मी तिकडे बसून ऐकत होतो की काय तिचा विश्वास.
मला नाही वाटत जास्त शिकल्या असतील त्या, मला नाही वाटत जास्त शिकल्या असतील त्या, पण त्या उत्तर देत्या ना शिकलेले बाईसारखे एकदम उत्तर देत होत्या. म्हणजे ते अनेक वर्षापासून विश्वासामध्ये आहेत अशी उत्तर देत होत्या. कसं काय होतं, कसं काय होतं? बरोबर की नाही? तुम्ही उत्तर देत होते की नाही? कसं? काल किंवा परवा, आता मला माहित नाही, मी युट्यूबवर प्रवचन ऐकत होतो. एक बाई, भाट्याची बायको आहे, तिने साक्षात देत होती का 20 लाखाचं कर्ज होतं. तुम्हीच होत्या का? अच्छा अच्छा. कारण मी काय, माझा मोबाईल खिशात असतो आणि इयरफोन असतं, तर मी बघितलं नसेल कोण आहे. म्हणजे मला सांगायचं काय माहिती आहे का, मला नाही वाटतं त्यांना किती महिने झाले तुम्हाला मी इकडे येता बघा, ते आताच येतात. पण ते काय बोलले आहे का माझा मुलगा गुजरातला जात होता आणि मी त्याला सांगितलं की तुझा मार्ग मोकळा झाला आहे. जेव्हा की मोकळा झाला नव्हता, ऑलरेडी पावसाने ट्रेन्स बंद होत्या, पण ती तिच्या मुलांना सांगते तो मार्ग मोकळा झाला आणि ट्रेन चालू झाला, जा तू. बघा तिचा विश्वास. म्हणजे मला वाटतं ती फक्त दोन तीनदा आले असेल इकडे, तरी सुद्धा ती भरपूर काय शिकले. विश्वासाचं कृती कशी करायची त्यांनी शिकले. आणि तिच्या 30 कृतीत ज्या मुलांना ती शिकवते की बघा कसं कृती करायची. चांगलं वाटलं मला की बघा, मी प्रभूला म्हणतो, प्रभू काय तू शिकवतोस आम्हाला. तुम्ही समजले का नाही समजले? समजलं. मी ऐकत होतो का ती तिच्या मुलांना सांगते की बघ तू बिंदास जा, मार्ग खुला झालाय आणि तू सुखरूप पोचलाय असा विश्वास धर, आणि तसं झालाय असा माझा विश्वास आहे. हालेलुया. आणि तोच विश्वास हा जो व्यक्ती आहे, हा जो ताबेदार आहे, त्याच्याकडे अधिकार आहे, तो प्रभूला म्हणतो की प्रभू तुम्ही माझ्या छपाखाली यायचा, तुम्हाला मला ये नाही, योग्यता नाही, मात्र तुम्ही शब्द बोला म्हणजे माझा चाकर. हालेलुया, हालेलुया. काय शिकवते आपल्याला का नाही शिकवत? आणि आपल्या या रोजच्या जीवनासाठी भरपूर महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण नम्र होत नाही, प्रभूकडे आपण नम्र होत नाही ना, आपण किती पण वचन बोलू दे. मी म्हणालो ना, हा व्यक्ती जो अनेक वर्षापासून दुखणाईमध्ये होता, कर्जामध्ये होता, टेन्शनमध्ये होता, राग होता, हमपणा होता, क्रोध होता, त्या व्यक्तीला प्रभूने उचललं, जवळ घेतलं, त्याच्या कुटुंबाला जवळ घेतलं, त्या कुटुंबामध्ये कार्य केलं, कुटुंबामध्ये पैसा दिला, सर्व काही दिलं. आणि प्रभूने फक्त त्याला सांगितलं तू माझ्यासाठी कार्य कर, माझ्या राज्यासाठी कार्य कर. त्या व्यक्तीने केलं सुद्धा. नंतर हसते हसते तो व्यक्ती लांब होत चालला. काय झालं? सैताने त्याला घेरलं. कारण त्याच्याकडे काय माहिती आहे, नम्र नव्हतं, नम्रता नव्हती. नम्र व्हायचं आहे. जो माणूस स्वतःला नम्र करेल तोच मग आपल्याला नम्र व्हायचं आहे का नाही व्हायचं आहे? आणि जे व्यक्ती नम्र होत नाही ना, जो व्यक्ती, मला सर्व माहिती आहे, मी अनेक वर्षापासून प्रार्थनेमध्ये आहे, मला पूर्ण बायबल माहिती आहे, पूर्ण वचनं येतात, काय फायद्याचे? काहीच फायद्याचे नाही, काहीच फायद्याचे नाही. मी माझी कृतीच दाखवली नाही. प्रभू जे शिकवतो ते मी माझ्या जीवनामध्ये वापरलं नाही, तसा मी वागलो नाही, तर फायदाच काय? तुम्ही इथे 1000 रिट्रीट करा, 1000 येऊन इथे प्रवचन करा, 1000दा वचन बोला, काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. हालेलुया. बाय पुढे घे. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायेलात आढळला नाही. केवढा विश्वास? केवढा विश्वास? मुडीच्या केवढा विश्वास? त्याच्याकडे एवढाच असेल, बरोबर? त्याच्याकडे एवढाच असेल, मुडीचा दाणा एवढा. पण त्याने काय केलं? तो विश्वास कार्य केला. तो स्वतः येशूकडे आला.
येशूला त्याने बोलवलं नाही, तो स्वतः येशूकडे आला. मग त्याच्याकडे किती विश्वास असेल? मुरीच्या दाण्या एवढाच. किती असेल अमृत? मुरीच्या दाण्या एवढा असेल ना. पण त्याने काय केला? तो कार्य केला, स्वतः गेला येशूकडे. म्हणून येशू पण आश्चर्य झाला. येशू पण आश्चर्य झाला. येशू म्हणला, हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला. पुढे वाच बाय. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीत बसतील. पुढे परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. पुढे मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच गटकेस तो चाकर बरा झाला. मला वाटतं इथे ना थोडं मिस्टेक झालंय, थोडं मिस्टेक झालंय तिकडे. जेसिका बरोबर ना? येशू त्याला म्हणाला, तू प्रार्थना केलीस म्हणून, हा नाही, तू रोजऱ्या केलास म्हणून, हा तू वचन बोललास म्हणून, हा नाही, मिस्टेक झाले वाटते. हा गॉडफ्री, माझा नंबर बदलायला गेला वाटतंय. हा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तू जे बोलस ना तेच उगवणार की नाही? बरोबर की नाही? तू जे बोलस, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, तू जे पेरलस तेच उगवणार की नाही? मग तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच क्षणी काय झालं? मग तुमच्याकडे विश्वास आहे की नाही? विश्वास आहे की नाही आहे? वादल्या कुटुंब, विश्वास आहे की नाही? हा आवाज हल्लो येतो, बायचा येतच नाही. आहे का नाही? कसा आहे? याच्यासारखं आहे? याच्यासारखं आहे? कोणासारखं आहे? धन्य. हालेलुया, हालेलुया. चला आणखी एक उदाहरण देतो. गॉडफ्री, तू रोज ट्रेनने ट्रॅव्हल करतोस, बरोबर आहे? बरोबर. इंग्लिश पण नाही बोलणार, काय काही ना समजणार नाही. तू रोज ट्रेनने प्रवास करतोस, बरोबर आहे? आणि तुझ्याकडे टीसी जर आला, तुला घाबरं वाटते का? नाही वाटत? बरोबर आहे. म्हणजे तुझ्याकडे काय आहे? पास आहे ना. म्हणजे एक तुझ्याकडे पास आहे, ज्याने कन्फर्मेशन भेटतं का तू याच्यामध्ये प्रवास करू शकतोस. बरोबर की नाही? बरोबर की नाही? जर तुझ्याकडे पास नसला तर तू काय करणार? तुम्ही गॉडफ्री आहेत का? तुम्ही गॉडफ्री आहेत? चला गॉडफ्रीचा सोडा. आंटी उभे राहा. तुम्हीच मावशी उभे राहा. अरे तुम्ही उभे राहा. तुम्ही बाजारात जाता ना? बाजारात जाता का नाही? मारुलचे नाही जात? कोण जातो मारुलच्या बाजारात? अरे कुठल्या तरी बाजारात जाता की नाही? हा लिन्सिया, तू जाते, चल. लिन्सिया तू मारुलच्या बाजारात जाते? हा जाते. मग तू जाताना तिकीट काढतेस की नाही? लगेचचं पण काढते? हा जर तुम्ही तिकीट काढलंच नाही आणि टीसी आला तर तुझी धडकणे कशी असतात?
का होतं असं? का असं होतं? का असं होतं? हा, कारण त्या प्रवासामध्ये लागणारा जो पास किंवा तिकीट आहे ते तुझ्याकडे नाही आहे, आणि जर तुला पकडलं तर तुला आतमध्ये टाकतील, बरोबर, फाईन भरायला लागणार, बरोबर आहे की नाही? आपल्या जीवनामध्ये तसंच जर आपल्याकडे विश्वासाचं तिकीट नसेल, विश्वासाचं तिकीट नसेल आणि आपण जर काही प्रसंग आला तर आपलं जीवनही सध्या त्या लिन्सियासारखं धाकधूक होणार. एक उदाहरण बोलतो तुला, कसं होणार, आपलं कालीच वरती खाली होणार. होतं का नाही होतं? ज्या डॉक्टरचे रिपोर्ट येतात, ज्या बाजूला येऊन तुम्हाला सांगतो, या तुम्ही दलाला गेल्या आणि त्या दलाला त्या दलण्यावर दुसऱ्या बायकोने तुम्हाला सांगितलं, मग तुमचा जीव काय होतो? होतो की नाही? कारण काय आहे, तुमच्याकडे काय नाही, तुमच्याकडे काय नाही, आणि त्या विश्वास असता, चला त्या अँटीसारखा विश्वास असता, तुम्ही घाबरणार का? आता ते गॉडफ्रेंडने सांगितलं, लिन्सिया सांगितलं का माझ्याकडे पास आहे, माझ्याकडे तिकीट आहे, तर किती पण टीसी येऊ दे, मला घाबरायचं आहे का? किती पण वादलं येऊ दे, घाबरायचं आहे का? किती पण आजार येऊ दे, किती पण प्रसंग येऊ दे, मला घाबरायचं आहे का? हा, घाबरायचं आहे का? हा, की माझ्या बायकोसारखं आता तिच्या मनामध्ये काय चाललं येत आहे, मुलांनी पाणी भरलंय का, इथून गेल्यानंतर मुलांची कट्याकरी. हालेलुया. होतं की नाही? होतं की नाही? कसा आपल्याला तो चोर फसवतो, तो येतो टोकी मारायला. मग आपला विश्वास कार्य केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? जे माझ्याकडे पासच नाही, या माझ्याकडे तिकीटच नाही, जसा मी टीसीला बघितलं, मी काय करणार, पलवड बघणार, कशी पलायचं. भरपूर वर्षापैकी मी पहिला कुर्ल्याला कामाला जायचो आणि मला आठवणच नाही राहिली की माझी पास संपले. आणि जसं मी दादरला उतरलो, असं ट्रेनमध्ये बघितलं उतरायला की प्लॅटफॉर्म मला एक टीसी दिसला माझ्यात, आणि मी लगेच काय केलं, पासमध्ये हात घातला आणि पास पहिले चेक करतो, अरे इथे एक्सपायर आहे, कालच झाले. माझी धाकधुक वरती होत चालली. आता काय होईल, कारण मला वेस्टर्न पासून सेंट्रल लाईनला जायचं आहे, तर मला माहिती आहे फुल वरती त्या ब्रिजवर पण असतील कावले, आता पकडणार, धाकधुक माझी. मग मी काय केलं, पलवाड बघितली. होतं का नाही? होते का नाही? जर माझ्याकडे पास असती तेव्हा तिकीट असतं व्हॅलिड, तर मी काय, बरोबर की नाही, छाती फोडून एकदम बुद्धामून टीसीची बाजूला, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही, बुद्धामून टीसीची बाजूला, ए मला पास कर, बरोबर की नाही? तसंच आहे, आपल्याकडे विश्वास नसला तर आपण कमजोर आहोत, आणि विश्वास असला, ए आजारा चल, तू माझ्यावर काय अधिकार घेतोस, कारण माझ्यामध्ये जो आहे ना तुझ्यापेक्षा मोठा आहे, माझ्यामध्ये जो आहे ना तो तुझ्यापेक्षा मोठा आहे, तू काय माझ्यावर राज्य करतोस. हालेलुया, हालेलुया, बरोबर की नाही? मग आपला विश्वास आपल्याकडे आहे, तुम्ही म्हणता त्याला कार्यामध्ये आणायचं आहे का नाही आणायचं आहे? कारण प्रभू आपल्याला सांगतो वचनामध्ये, बाय याकोबाचे दुसरे पत्र 14 वचन काढ, जेम्स 2:14. दुसरा अध्याय 14 वचन. माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही. तो काय करत नाही? तो ऍक्शन मध्ये आणत नाही, तो ऍक्शन मध्ये आणत नाही, याचा अर्थ तोच झाला ना, जो ऍक्शन मध्ये आणत नाही तर त्यापासून काय लाभ? काय लाभ? तुम्ही सर्वजण म्हणता विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे, धन्यवाद येशू आहे, धन्यवाद येशू आहे, अरे विश्वास आहे, वचन पण बोलते, मागून काय आहे, तेल पण लावते बायको माझी, आहे, धन्यवाद येशू आहे, काय फायदा? होतं का नाही?
दुसऱ्यांच्या बायकापेक्षा माझ्याच बायकोचं नाव घेऊ ना. आई आहे बोलून काय काय म्हणतं, जर तुम्ही क्रिया करत नाही तर त्यापासून पुढे तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे काय? समर्थ आहे काय? नाही नाही, काहीच फायदा नाही. विश्वास तर आपण, मला असं वाटतो, आपण कम्युनियन घ्यायच्या आधी, फर्स्ट होली कम्युनियन घ्यायच्या आधी आपण थोडं तर माहीत असेल ना विश्वासाचं, बरोबर आहे. पण कधी आपण शिकलोय का त्याच्या कार्याबद्दल? तुला कधी विश्वास माहीत पडला पाहिजे सांग मला. हा तुलाच. हा नाही नाही, पहिला कधी पाहिला विश्वास? कधी विश्वास हा शब्द तू कधी ऐकलेलास? म्हणजे कधी ऐकलेलास तेच विचारतो. लहानपणी ना, बरोबर आहे. पण कधी तेव्हा तू असं एवढं स्पष्टीकरण शिकलेलीस नाही ना? तेव्हा कधी कार्यामध्ये आणलेलास नाही ना? मग तो विश्वास आपल्याला माहित आहे, प्रत्येकाला माहित आहे, पण कार्यामध्ये आणतो का? तेच प्रभू म्हणतो ना. प्रभू काय म्हणतो? असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून त्याला काय लाभ? काहीच लाभ नाही, काहीच लाभ नाही. मला आठवण आहे, एकदा गणेश ब्रदर गेलेले झारखंडला, वादल्या पण गेलेलं, बरोबर. आणि त्या पाऊस पडल्यामुळे गणेश ब्रदरची गाडी स्लिप झाली आणि त्यांना पायाचं, आपल्या भाषेमध्ये बोलतो, तुंबरं झालं. म्हणजे पायाला लागला आणि पायाला सुजन आली, बरोबर आहे. आता मला एक सांगा, मला एक सांगा, एखाद्या तुमच्या पायाला सुजन आली किंवा त्याच्यातलं हाड मोडलं असेल तर तुम्ही नाचू शकता? चालू शकता? चालू शकता? तुम्ही काय करणार? काय करणार सांगा? सर्वात पहिला काय करायचं आहे? बेड कुठे आहे? मग त्याच्यावर मलमपट्टी, जे काय डॉक्टर सर्व होणार, बरोबर आहे, बरोबर की नाही? पण जो माणूस विश्वासामध्ये आहे ना, त्याने काय केलं माहिती आहे? हे मी त्यांच्याकडून ऐकलं, पण त्यांचे सोबती होते ना, त्यांच्याकडून ऐकलं का त्या व्यक्तीने काय केलं माहिती आहे? जाऊन फक्त थोडा तो आयडेक्स बिडेक्स काय भेटतं तो मलम लावला आणि सकाळी प्रवचन द्यायला परत माझ्यासारखे इकडे उभे राहिले. प्रवचन संपल्यानंतर स्तुती केली आणि नाचले. पायाचं झालंय डबल पाय झालाय, पॅन मधून पण पाय शिरत नाही तरी सुद्धा काय करतात? नाचतात. मग काय केलं? काय केलं? कृती केली का नाही केली? विश्वासाची कृती केली का नाही केली? का वादल्याला सांगितलं, वादल्या भाऊ फादरला फोन करा आणि सांगा मी आज झोपतो, आज मला यायला जमणार नाही. आणि बरं झालं बोललं नाही, नाही तर तुम्हाला मस्त मस्त प्रवचन भेटलं असतं. हालेलुया, हालेलुया. असे 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 अनेक प्रसंग आहेत, असे अनेक प्रसंग आहेत. तुम्ही जे एवढे लोक इथे दिसताय ना, तुम्ही एवढे लोक इथे बसल्यात आणि एवढे लोक दिसतात आणि एवढं सर्व आहे ना, हे सर्व विश्वासानेच झालंय. जेव्हा आम्ही हे चालू केलं ना, गणेश ब्रदरने चालू केलं ना, फक्त 6 माणसं होती, फक्त 6 माणसं. आणि 6 माणसाने आज देवाचं राज्य एवढं वाढलंय. कारण त्या व्यक्तीने काय केलं माहितीये? त्या व्यक्तीने, गणेश ब्रदरने तो विश्वास ठेवलेला. आणि मला नेहमी बोलायचे, दादा पश्चिमेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून भरपूर माणसं आल्यात आणि सर्व कुर्स्या भरल्यात. आम्ही काय करायचो? गप्प राहायचो. कारण तोंड शब्द उघडला म्हणजे खलाच. ते शिकवलेलं आम्हाला, आम्ही शिकत होतो आणि तोच विश्वास आम्ही सुद्धा ठेवत होतो. आणि खरोखर जे बोलले तसंच झालं.
आज अनेक कुटुंब वाचत आहेत, अनेक कुटुंब प्रभूच्या राज्यासाठी कार्य करत आहेत. या लहान लहान मुलं आहेत तिथे, जेसिका आहे, अमृता आहे. मला खरोखर असं म्हणजे त्यांच्यावर एवढा अभिमान वाटतो ना, की ते आमच्या वयाच्या आल्या ना तर किती राज्यामध्ये आणखी वाढणार आहेत. माझ्या वयाच्या आल्या ना त्या किती राज्यामध्ये आणखी वाढणार आहेत. मला तर फक्त 4 वर्ष आधी हे राज्य भेटलं, हे शिकायला भेटलं. त्यांना तर जोशिता आहे, जोशिताचं नाव ना, ती आहे, लिन्सी आहे. किती म्हणजे यांचं वय काय, आणि प्रभू त्यांना शिकवतोय. आणि त्यांच्या पुढच्या जीवनासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ना की जेव्हा जेव्हा तुमची मुलं घरी असतील त्यांना घेऊन या. भले ते इथे थोडे मस्ती करतील, महत्वाचं ते नाही. महत्वाचं काय माहित आहे, त्यांच्या कानावर जे शब्द पडतील ना ते महत्वाचे आहेत. एक शब्द 100 शब्द बोलतील, त्याच्यातले एक शब्द सुद्धा ते घेतील ना, वाढतील. आता या ज्या लहान मुली आहेत त्या कधी कधी एकट्याच नाचत असतात आणि प्रभूची गाणी म्हणत असतात. किती चांगलं आहे, किती चांगलं आहे. माझ्या वयाच्या मध्ये येतील तर ते पूर्ण त्यांना प्रभूचं राज्याचं माहिती पडणार. किती कार्यासाठी तयार, प्रभूच्या कार्यासाठी ते तयार होतील. म्हणून काय सांगतो मी तुम्हाला की तुम्ही फक्त विश्वास नाही, कृतीमध्ये हाना मुलांना, त्यांना शिकू दे. कारण ते शिकले तर ते त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी कार्य करू शकतात. ते त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी कार्य करू शकतात. मी शिकलो, मी कृतीमध्ये आणलं, मी अनेकाला वचन देतो. जेव्हा जेव्हा वेळ भेटतं देतो. आणि ज्यांना देतो ती जेव्हा माणसं इकडे मला दिसतात मला खूप आनंद होतो. मी राजेशच्या कमीत 1.5 वर्ष पाठी लागलेलो. 1.5 वर्ष सतत फोनवर बोलायचो, कमीत कमी 1 तास. कधी कधी ब्रदरला पण न्यायचो त्याच्या चायनीजवर. तो हसत असे, अरे येतो मी, येणार रे, येणार, एक दिवशी येणार असंच बोलायचं. अरे बॉस्को काय येणार मी. ब्रदर पण त्या सांगायचे तू ये, एकदा ये, कधी वेळ काढ ये. पण जेव्हा मी तिला बघतो ना इथे सपरिवार आणि कुटुंब बरोबर ना, आनंद वाटतो. का आनंद वाटतो माहिती आहे? का आनंद वाटत असेल सांगा? का आनंद वाटतो? वादल्या, का आनंद वाटतो? काय प्रभू म्हणतो? प्रभू काय सांगतो? हा नाही ते ठीक आहे, पण काय प्रभू काय सांगतो? तो एक कुटुंबाला सुद्धा वाचवलं तर येशूच्या राज्यामध्ये काय आहे? हा काय? हा अमृता सांग. नाही, देवाच्या राज्यात एक जरी आत्मा वाचवला तर स्वर्गामध्ये आपलं नाव लिहिलं जाते आणि तिथे पार्टी पण होते. काय होते तिकडे? नाव लिहिलं पण जाते आणि मग चांगलं आहे का वाईट आहे? मग जेव्हा जेव्हा मी त्या कुटुंबाला बघतो मी बोलतो चांगलं आहे की नाही चांगलं आहे. मग तुम्ही सुद्धा दुसऱ्याला कुटुंबाला वाचवणार जाणार का तुमची दुःखभरी स्टोरी सांगणार? हा तुमची दुःखभरी स्टोरी सांगणार की वाचवणार? हा गोरू आंटी, तुम्ही वाचवणार का दुःखभरी स्टोरी सांगणार? आनंद वाटतो का नाही? वाटतो की नाही? एखादी व्यक्ती तुम्ही त्याला वचन सांगितलं आणि तो इकडे हजर आहे, सतत हजर आहे, इकडे आहे, तुम्हाला आनंद होतो की नाही? होतो की नाही? गुड. हालेलुया, हालेलुया. तर विश्वास फक्त हसून फायदा नाही, विश्वासला कार्य करायचं आहे. तो शेतकरी जो शेतात जातो आणि जो बी पेरतो तेव्हा त्याला फल येते की नाही? की तो बी आपल्या घरी ठेवतो तेव्हा त्याला फल येणार?
सोडा शेतकरीचं, इथे बहुतेक तर मासेमारीचे धंदे करतात. आता तुम्ही 15 ऑगस्टच्या नंतर बोट वरतीच ठेवली तर तुम्हाला घरी मासे येणार का? मग काय करायला लागेल? कवीला जायला लागेल की नाही? हा, कवीला जायला लागेल की नाही? नाही, फक्त ती बोट तिकडे न्यायची आणि फक्त जाळी टाकायची नाही, सांगायचं प्रभू मी वचन बोलतो माझी बोट भरू दे माशाने. असं होणार का? असं होणार का ना? हा, का कार्य करायला लागेल, मेहनत करायला लागेल, जाळी टाकायला लागेल, जाळी खेचायला लागेल, करायला लागेल, कृतीमध्ये आणायला लागेल की नाही? मासली भेटलं ना भेटलं ही दुसरं गोष्ट आहे, पण कार्य तर करायला लागेल की नाही? हा, करायला लागेल ना. मग तो कार्य करायचं आहे का नाही करायचं आहे? हा, की फक्त काय आहे, माझ्याकडे जाळी आहेत मी बोटीमध्ये ठेवतो, टाकत नाही, मासली येणार, असं होणार का? असं होणार का? हा, कारण काय, जसं तुम्ही बोलले ना, जसं लिन्सिया बोलली पहिला, की विश्वास हा आत्मा आहे. त्या आत्म्याला तुम्हाला कार्याला लावायचं आहे. त्या आत्म्याला तुम्हाला कार्याला लावायचं आहे. तुम्ही त्या आत्म्याला कार्याला लावलं नाही, तुमचा विश्वास वाढणार नाही, तो आत्मा तसाच बसणार. जेव्हा प्रभूने, जेव्हा आबा पिताने त्या मोशेला सांगितलं का फेरोच्या गुलामगिरीतून ना त्या इस्रायल लोकांना काढतो, फेरोच्या गुलामगिरीतून त्या इस्रायल लोकांना तू काढ, तर मोशे काय बोलला असेल? मोशे असं बोलला का येशूला, का येशू कसं काढू, सॉरी येशू नाही, आबा पिता कसं काढू मी, अरे कसं काढू, असा बोलला का? त्याने आबा पित्याने जे त्याला सांगितलं त्याने ते कार्यशीलमध्ये आणलं. त्याने आपली काठी उंच केली. कुठे केली? त्या समुद्रावर. आणि काय झालं? समुद्र दुभागला. बरोबर की नाही? त्याने कार्य केलं का नाही? ती काठी उंच केली का नाही? आणि 2 भाग पडले की नाही? इस्रायल लोक त्याच्यातून गेले की नाही? गेले की नाही? तर त्याने ऐकलं की नाही? जे सांगितलं ते त्याने कार्यामध्ये आणलं. तसंच अब्राहमने सुद्धा जेव्हा देव आबा पिताने त्याला सांगितलं की तू आपल्याला एकुलता एक मुलगा त्याला घेऊन तू बली द्यायला चाल, तू त्याला घे आणि बली द्यायला जा. तर अब्राहमने सांगितलं देवाला की नको नको नको, एक तर म्हातारपणीचा दिलायस आणि तो पण तू घेतोस, असा बोलला की? हा, आपण असतो तर गॅरंटी तुम्हाला सांगितलं असतं, चलो एलसट के मेरे पास लाओ, तुम क्या करता था? हा, अरे देवा, तुझं डोकं बी का फिरलंय का काय? एक तर एकच आहे वर, तो पण तू मागतोस, एक तर दिलाय, बरोबर की नाही? फक्त मस्करी करतो, बरोबर की नाही? बरोबर. पण अब्राहमने तसं केलं नाही, का त्यांचा संपूर्ण भरोसा होता प्रभूवर. ज्या वेळी प्रभूने त्याला सांगितलेलं, आबा पिताने त्याला सांगितलेलं, मी तुला अनेक राष्ट्राचा पिता बनवेन, यू विल बी, केलं आहे असं जेव्हा त्याला सांगितलं होतं ना, तेव्हाच त्याने विश्वास ठेवला होता. तेव्हा त्यांनी काय केलेलं, ते कण घेतले मातीचे आणि तो मोजू लागला, तो आकाशात तारे मोजू लागला. आपण काय, आपण तर रडलो असतं, कुरकुर केली असती, कंप्लेंट केलं असतं. पण अब्राहमने तसं नाही केलं. त्याने आपल्या मुलाला घेतलं आणि गेला, कारण त्याला जे प्रभूने सांगितलं होतं, आबा पिताने जे सांगितलं होतं त्याने ते ऐकलं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रभू आपल्याला अनेकदा सांगतो, अनेक वचनाद्वारे सांगतो, आपण ऐकतो का? आपण ऐकतो की आपण नकार देतो? कारण काय माहित आहे, शरीर एक सांगतं आणि आतमधला आत्मा एक सांगतो. आपण शरीराचा ऐकतो की आत्माचा ऐकतो? शरीर सांगतो माझं अंग दुखतं, शरीर सांगतं मी थकलेलो आहे, शरीर सांगतो मला झोप आलेली आहे, आत्मा सांगतो तू बरा झालायस.
आत्मा सांगतो तू तंदुरुस्त आहेस, आत्मा सांगतो तू धनवान आहेस. कोणाचं ऐकतो? कोणाचं ऐकतो? हा, होत होते. मग शरीराचं जे ऐकायला चालू केलं मग काय होतं? फटके भेटतात की नाही भेटतात? वारल्या कुटुंब फटके भेटतात की नाही भेटतात? हा, मला सुद्धा भेटतात कधी कधी. मी पण कामावरून येतो कधी, आज काय नाही जेवायचं आणि प्रभूला आठवण नाही करायची. फटके भेटतात की नाही भेटतात? भेटणार, भेटतात. कारण सर्वात जास्त प्रभूने आपल्याला काय दिलंय? प्रभूने सर्वात जास्त आपल्याला काय दिलंय? प्रभूने आपल्या सर्वात जास्त काय दिलंय? वेल दिलाय ना. आणि त्या वेळेचा आपण वापर नाही केला तर काय फायदा? वापर करायचा आहे, करायचं की नाही आहे? एखादं चला उद्या गणेश ब्रदरला सांगितलं की दादा 3 वाजता मी तुझा ना इकडे सत्कार करणार आहे, तर मी काय करणार? हा, मी ऑफिसमध्ये लवकर येणार, चांगले कपडे बिपडे घालून चांगले एकदम पॉश मध्ये येणार की नाही? हा, बरोबर का नाही? कारण माझा सत्कार करणार आहे, बरोबर आहे का नाही? पण प्रभू तर रोज सत्कार करतो आपला. प्रभू तर आपला रोज सत्कार करतो. मग आपण तयार आहोत का नाही? तुम्हाला समजतं का नाही समजत? तुम्ही नवीन आहेत ना? समजतं? समजतं नक्की? तर प्रभू तर रोज आपला सत्कार करतो. आपण तयार आहेत का नाहीत? की आपण आपल्या कामाला महत्व देतो की वेळेला? वेळ तर दिलाय, वेळ तर दिलाय. मी त्याच्यामध्ये माझ्यामध्ये माझं सुद्धा मी त्याच्यामध्ये पकडतो. वेळ तर आपल्याला दिलाय. मग काम महत्वाचं आहे की वचन प्रभूला वेळ देणं महत्वाचं आहे? हा, नक्की. मी मी प्लांट मॅनेजर आहे. प्लांट मॅनेजर तर समजणार नाही, फॅक्टरी मॅनेजर आहे. माझं पोझिशन हे फॅक्टरी मॅनेजर आहे. आता गॉडफ्रीला माहित असेल, इतर जे कामाला जातात त्यांना माहित असेल. फॅक्टरी मॅनेजर म्हणजे कसं माहित आहे? तो नेहमी आहे ना आपल्या याच्यावर राहायला पाहिजे. कशावर राहायला पाहिजे? इंग्लिशमध्ये म्हणतात ऑन द टोज. मराठीमध्ये काय म्हणतात? आपल्या हा, नाही, मराठीमध्ये शब्द ऑन द टोज म्हणजे कसं माहिती आहे? एकदम हमेशा एकदम ऍक्टिव्ह पाहिजे, बरोबर आहे? एकदम अटेंटिव्ह. हा नाही, इंग्लिश नो, मराठी वर्ड आहे वर्ड ऑन द टोज म्हणजे काय असतं ते? तत्पर, आणखी नेहमी तत्पर. ओके. तर ती जी पोझिशन आहे ना, कारण काय असतात, मशिनरी असतात आणि मी एका आमचं कार्य आम्ही एका खाद्य कंपनीमध्ये आहे, म्हणजे जिकडे जेवणाचं सामान बनतं. तर तिकडे कसं आणखी थोडं आणखी काय माहिती आहे, केअरफुल राहायला लागतं. कारण जेवण आहे, केस जातील कोणाचं काही जाईल तर ते आणखी सावधान राहायला लागतं. म्हणून थोडं ऍक्टिव्ह राहायला लागतं, तत्पर राहायला लागतं. आणि आमची फॅक्टरी आहे, ग्राउंड फ्लोअर आहे, फर्स्ट फ्लोअर आहे, सेकंड फ्लोअर आहे, थर्ड फ्लोअर आहे, अशी आमची कंपनी आहे. आणि मी ती लिफ्ट असून सुद्धा त्याला मी नेहमीचा काय करतो, त्या सीड्या आहेत ना, त्या सीड्यावर जातो येतो म्हणजे दिवसातून कमीत कमी 25 या 30 वेळेला ना मी त्या थर्ड फ्लोअर, सेकंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर करत असतो. तर मला कधी कधी आहे ना, जे कामगार आहेत ते विचारतात की सर तुमच्यात एवढा जोश कसा आहे? तुमच्यात एवढं तात्परता कशी आहे? तर असे भरपूरदा विचारतात. मी फक्त हसतो आणि काय बोलत नाही. तर एकदा असं चहाचा वेळ झालेला आणि तेव्हा विचारलं त्यांनी की सर तुमच्यात एवढं तात्पुरतं कसं असतं, एवढं ऍक्टिव्हपणा? मी त्यांना काय बोलायचं एका शब्दामध्ये, जो माझ्यामध्ये आहे ना तो जगापेक्षा महान आहे. म्हणून मला तो शक्ती पुरवतो आणि ती मी वापरतो. हालेलुया, हालेलुया.
ताल्याने आज गोष्ट काय माहित आहे, ते मोठेपण नाही. मोठेपण काय माहित आहे, जर मी बोलतो का माझं शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचं मंदिर आहे आणि प्रभूने मला सर्व काय दिलंय आणि त्याचा मी वापर करत नाही, मग माझा विश्वास कुठे मी कार्यामध्ये आणलाय? कार्यामध्येच नाही आणलाय, कार्यामध्येच नाही आणलाय. मी तुम्हाला सांगतो ना, मोठी गोष्ट नाही. जेव्हा आता 15 दिवस होतील, जास्त 15-20 दिवस, जे माझं बोट आहे ना मशीनमध्ये गेलं ना, मी फक्त अर्धा 20 मिनिटासाठी जाऊन डॉक्टरकडे ते मलमपट्टी केली आणि परत उभा आहे तिकडे, परत उभा आहे. आणि जेव्हा माझा बॉस येऊन माझ्यावरती उंच पुदावा आहे, तो मला विचारतो, अरे तू वेडा झालास काय? मी त्याला बोलतो, काय झालं मला? काय नाही झालं. नाही तुला काय नाही, ते होत राहते. तो बोलतो सुधारणार नाही. कारण काय माहित आहे, मी तिकडे विश्वास वापरला. जर मी हे घेऊन बसलो असतो ना, तर मी अद्याप घेऊन बसलो असतो. मी हे घेऊन बसलो असतो तर अद्याप बसलो असतो, पण मी हे घेऊन बसलोच नाही कधी. मी एकच केलंय का, येशूने ऑलरेडी माझ्यासाठी रक्त सांडलंय, त्याच्या घायाद्वारे मी बरा झालोय. मला काय आहे, हे ठीक आहे, होत राहतं. हालेलुया. मग तुम्ही विश्वास कार्यामध्ये आणणार की नाही आणणार? कारण ब्रदर एवढं जस्ट चांगलं शिकवत आहेत, अनेक विश्वास शिकवत आहेत आणि त्याची जी फलं आहेत ते आपल्याला शिकवत आहेत. आणि जर एवढं ब्रदर मेहनत करतोय आणि प्रभू आपल्याला आणतोय इकडे, आपल्याला अन्न देतोय, आपल्याला चांगलं बसायला जागा दिले, सर्व काय दिलंय, आणि जर आपण शिकणार नाही तर चुकी प्रभूची आहे की आपली आहे? आपण वापरला नाही तर प्रभूचं आहे का आपला आहे? जसं ते राजेश त्या दिवशी उदाहरण दिलं ब्रदरने ना, की तुम्हाला मोबाईल तर दिलाय, तुम्ही त्याचा वापर नाही करणार. आणि माझ्याकडे गाडी आहे आणि मी फक्त गाडीमध्ये जाऊन बसलो आणि बोले गाडी चालू होणार का? मला काय करायचं लागेल? विश्वासाची चावी टाकायला लागेल की नाही? तेव्हाच ती होणार ना, होणार की नाही? होणार की नाही? की बोला अरे मी गाडीमध्ये बसलोय, चालू हो. होणार का? होणार का? प्रभूचा पवित्र आत्मा गाडीवर आलाय, चालू हो. प्रभूचा पवित्र आत्मा गाडीवर आलाय, चालू हो. होणार का? हा, होणार का? नाही. तुम्हाला विश्वासाची चावी आहे ती टाकायला लागेल, त्याला स्टार्ट द्यायला लागेल. तसंच विश्वास तर दिला आहे, त्याला कार्यामध्ये आणायला लागेल. हालेलुया, हालेलुया. चला आपण उभे राहूया. सर्वजण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊया. डोळे बंद करू.